राणादा पाठक बैल ताप देत नाहीत ना व? कसला ताप? असं करू नका तसं करू नका, बाहेर ना लगे हातपाय धुवा, एक घास 32 वेळा चावा. अरे लय कायदे काऊन असत बायकांचं. तुला जमतंय ना व? मला कोणती गोष्ट जमत नाही असं आहे का जगात? जमत नाही ते करून बसलाय आता. आणि काय डोसकं फिरू नकास जा. आता मी कशा डोसकं फिरवू? डोसकं तुझं वहिनीच फिरणार की. राणादा तुला अनुभव म्हणून सांगतो, बायकांचं लय लाड करायचं नाही. हे दळप किराणा माल असल्या मानगडे अजिबात गळ्यात घ्यायच्या नाहीत. आणि आपण घरात गेले की अजिबात काय घ्यायचं नाही. जर तू तसं केलं तर जेवण बी आपल्यालाच घ्यायला लागतंय बघ. मग पुढं माग जेवण बनवायची बी लचान गळ्यात येते बघ. राणादा जेवण बनवणार? अजिबात नाही. राण्या वाघ आहे तो आपला. राणादा आयुष्यात कधी बी जेवण बनवायचं नाही. राणादा अनुभव म्हणून तुला सांगतो. बाल्या लई दिवसांनी तालमीत आलोय मी. तू जा की तुझी कसरत कर. ये नाही राणादा, वहिनी आता शाळेत जाणार का नाही? जाणार की. तर त्यांना काय करायचंय की त्या बघतील की. राणादा एक अनुभव म्हणून सांगतो, लई सूट द्यायची ना आपल्या बायकांना. पाटक बाई चांगले आहेत तरी पण आता बायको झाल्या म्हटल्यावर आपला आप सोडायचा नाही. अरे नमस्कार करतो. आज लय घामटा निघाला वाटतं. हा ते आज लवकर आलत तालमीत. म्हणजे तालीम विसरला नाही म्हणायचं? असं कसं विसरणार? तालीम म्हणजे माझा जीव आहे. एवढा जीव होता मग लगीन कशाला केलंस? काय म्हणलात? अरे लगीन केल्यावर घर का सोडलंस? ते म्हणलं तिकडेच राहावं. काय आहे शेतातले कामं वाढलेत ना व, ते टाइम वाचल म्हणून. आणि तसं पहिल्यासारखी तालीम सुरू करायची ना व. अरे उगाच तालमीच्या नावावर बिल फाडू नकोस. तुलाच वेगळं राहायचं नव्हतं ना व? नाही नाही ठीक आहे. आजपासून तालीम चुकवायची नाही, रोजच्या रोज तालीम करायची. वस्ताद ते आज जरा लवकर जाऊ काय? कशाला? बायकोला वारा घालणार आहेस? अरे राणा आतापासून बायकोच्या ताटाखालचं मांजर होऊ नकोस. अरे कवा नाही ते आलायस तालमीत, जरा चांगली कसरत कर. अरे 4 दिवस झाले नाहीत लग्नाला, तोवर लगेच बायको शिवाय कर्म ना होय तुला. वस्ताद तसं काय नाही, ते त्यांना शेतात राहायची सवय नाही हो, आणि तब्येत बी नरम झाली. वस्ताद आजच्या दिवस लवकर जाऊ द्या. ते उद्यापासून तुम्ही सांगाल तितका टाइम थांबतो मी तालमीत. हा एवढा मोठा वाडा सोडून शेतात गेलायस राहायला. तू एक कमाल आणि तुझ्या वयला वय म्हणणारी तुझी बायको डबल कमाल. जा जा नीट काळजी घे त्यांची. हाबा औक्षवंत काय आजारी माणसाने काम करायचं नसते, आराम करायचा असतोय. नाही बाप, जराशी चक्कर होती, आता बरं वाटतंय मला. आणि आमचा दिवटा कुठे? तो तालमीत गेलाय. अरे इथं सुनबाई आजारी याला तालीम सुचते वय? नाही बा, मीच त्यांना म्हणलं तालमीत जा म्हणून ते गेले. अहो नको नको म्हणत असताना तुम्हाला शेतावर आणलं आणि आता काळजी घ्या नको. नाही, राणाजी खूप काळजी घेतात माझी. याशी स्वतः तालीम करणार आणि बायकोला कामाला लावणार. तुम्ही आत्ताच्या आता आमच्याबरोबर घरी चालायचं, राहण्याचं काय करायचं नंतर बघू. आबा इथे सगळं व्यवस्थित चालू आहे आमचं, तुम्ही नका काळजी करू. सुनबाई आमचं ऐकायचं. गोदक्का जी यांचं सामान भरायला घ्या.
नाही आबा. अरे ना काय तुझ्या हटवादीपणा पायी या पोरीचा हाल कशासाठी? चला घरला चला. नाही आबा. अहो मी किती वेळा सांगू तुम्हाला, मला नाही यायचं वाढेव. आम्ही तर नीट राहतोय, नीट राहू दे की आम्हाला. सगळीजण एवढं समजावं लागलं तर ऐक की. माणसं बाहेर काय काय विचारल्यात मला. राणा, अरे माझ्या कोकरा, हे बघ, तू परत येत नाहीस तर मी बेळगावला परत जाणार नाही अशी शपथ घेतली आहे. का सामान भरायला घ्या. अहो आपल्याला सुनबाईंची काळजी घ्या पाहिजे. काळजी घेतो माझ्या बायकोची. बायकोला बरं नाही तू स्वतः तालमीला गेलास अशी काळजी घेतात होय. आबा थांबा सुनबाई, जे चूक आहे ते चूक आहे. अहो याला याची जबाबदारी कळत नसेल, पण आम्हाला आमची जबाबदारी समजते. अहो तुम्ही याची बायको आहे सा, पण आमच्या बी थोरल्या सुनबाई आहे सा. तेव्हा तुम्ही आमच्या बरोबर घरला यायचं. आबा मी एकदाच सांगितलं, मी तर शेतात राहणार आहे आणि अंजलीबाईंना बी इथंच राहायचं. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर तू समजवण्याच्या पलीकडे गेलायस राणा. याच्या पुढे तुला कोणी बी समजावलं येणार नाही की तुझ्याशी कोणी भाषा बी करणार नाही. आणि तुम्ही समजायला लक्षात ठेवा, याचे लाडबा झाले, कुणी बी ह्याच्या संगड बोलायचं नाही. चला मला 1 मिनिट बी इथे थांबायचं नाही. आबा तुम्ही दोघं काय बी मनावर घेऊ नका सा. एकमेकाची काळजी घ्या. हं? मी समजा चांगल्यासाठी करायला, पण समजा उलटच का व्हायलंय. कुणाला दुखवायचं तुमच्या मनात नाहीये ना, मग झालं तर. मग आबा का समजून घेत नाहीत मला? कारण त्यामागचं तुमचं कारण त्यांना अजून माहित नाहीये ना, म्हणून. मग तुम्हाला कुठं माहितीये? तुम्ही समजून घेतलात ना. बायको आणि आई वडिलांमध्ये हाच फरक असतो. बायको तुमची मैत्रीण होऊ शकते, पण आई वडील हे असेच असतात. त्यांना तुमची सारखी काळजी वाटत असते. आता माझी आईच बघा ना, आपल्या लग्नाला किती विरोध केला तिने, कारण तिला माझी काळजी वाटत होती. आबांना पण आता तुमची खूप काळजी वाटते ना, म्हणून ते असे वागताय. पण आबा जे म्हणलं ते एकदम बरोबर म्हणलं. तुम्ही कडे तापानी फनफन लावता आणि मी तिकडे तालमीत गेलं, ती चूक केली मी. मला जायलाच नका होतं. नाही, आपलं काय ठरलंय? तालीम अजिबात चुकवायची नाही. हा, पण तुमची तब्येत बरोबर नसेल तेव्हा मी जाणार नाही तालमीला. आज मी तालमीकडे गेलो, पण 1 मिनिट बी लक्ष लागलं नाही माझं. डोसक्यात सारखा तुमचाच विचार होता. माहितीये मला, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी एकदम बरी झाले. मनापासून एक सांगणार काय, तुम्हाला माझा राग तर नाही आला ना? कशाबद्दल? ते मी तुम्हाला इकडे शेतात आणलं ते कुणालाच पटलं नाही. मग तुम्हाला राणाजी, पटण्या न पटण्याचा काही मुद्दाच नाहीये. आपण जे काही करतोय ते मिळून करतोय ना, मग इतर कोणाचा विचार करायची काही गरजच नाहीये. खरं सांगताय ना? अगदी खरं. आणि ह्या पुढे तुम्ही असं विचारायचं नाही. हसा बघू आता. ताईसाहेब, एवढं येळ कसं काय लागालाय वो? साहेबांनी मास्तरनीला दवाखान्यात तर नेलं नसल? मसनात घेऊन जाऊ दे, पण ही तर वाड्यात घेऊन येऊ नये म्हणजे झालं. अव आता एकदा राणादानी शब्द दिलाय ना हो तुम्हासनी,
म्हणजे वाडीत येणं जरा मुश्किल आहे. शब्द हा कसला शब्द ग? आम्ही तर असा विचार बी केला नव्हता, पण झालं आमच्या मनासारखं. बरं ताईसाहेब, आपलं मन चांगलं असेल ना तर समजा आपल्या मनासारखं होत्या बघा. पण तरी बी मन चिंती ते वैरीनं चिंती. पण साहेब घेऊन आलोच तर ए दुनिया हिकडची तिकडच झाली तरी बी त्या मास्तरनीला आम्ही या घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि जर आलीच तर मामांजी, अहो मामांजी, कुठे आहेत राणा भाऊजी? जाऊबाई कुठे आहेत? आल्यात नव त्या बी? चंदे जा तांदळाचं मापताना आरतीचं ताट घेऊन ये जा. आहो अहो काय झालं? काय विचारतोय आम्ही? राणा भाऊजन जाऊबाई कुठं आहेत? राणादान नाही आला. काय? राणा भाऊजी आलं नाहीत? अहो पण राणा भाऊजन जाऊबाई येणार म्हणून बघा आम्ही केवढी तयारी करून ठेवली होती. असं का वागायलात राणा भाऊजी? मामांजी तुम्ही तरी काहीतरी सांगा. आजपासून या घरात रानाचं नाव कोणी काढायचं नाही का त्याच्याकडे कोणी जायचं नाही. त्याला मदत बी करायची नाही. एकटा राहू दे म्हणजे त्याला घराची किंमत कळल. मामांजी अहो असं काय करतायसा? आपलंच समजून सांगणं कमी पडलं असं म्हणून गप बसू बघा. तसं राणा भाऊजी मनानं लई चांगलं आहेत, पण लगीन झालं आणि बदललं. आपण थोडा टाइम देऊ की त्यासनी सुधराया. लई टाइम दिला. याच्या पुढे त्याच्याशी कोण बोललो तर याद राखा. आम्ही एकदा बोलून बघू काय? नाही म्हणजे तसं तुमचंच ते काय ऐकत नाहीत म्हणा तर आमचं काय ऐकणार आहेत. पण आपण हार मानायची नाही मामांजी. आपण प्रयत्न करत राहायचं. काय गरज नाही त्याची. लय समजवलंय त्याला. आता याच्या मोर त्याच्याकडे इथनं कुणी जाणार नाही म्हणजे नाही. साहेब रागाच्या भरात असा काय बी निर्णय घेऊ नकासा. वहिनी साहेब म्हणतात तर रानाला जरा टाइम देऊया की आपण. अहो पण गोदाक्का आता पतुरी एवढ्या वेळा समजून सांगितलं, ऐकलं का राणा भाऊजींनी? नाही नव मामांजी, आम्हासनी तर काहीतरी घोळच वाटतोय बघा. जाऊबाईसनी समजून सांगूया काय? नाही राणा भाऊजी हे समजा जाऊबाईंचं ऐकून तर करत नसत्याल नव? नाही नाही, थोरल्या सुनबाई असं कान भरवणाऱ्यातल्या नाहीयेत. आम्ही कुठं तसं म्हणलं गोदाक्का? अहो राणा भाऊजी जाऊबाईंचं समजा ऐकत्यात तेव्हा त्यासनी आधी समजून सांगू असं म्हणलं आम्ही. आपल्याला काय राणा भाऊजी घरी येण्याशी मतलब आहे बघा. बा झाली चर्चा. आमचा निर्णय झालाय. याच्या मोर कुणी बी रानाला भेटणार नाही म्हणजे नाही. मामांजी अहो 4 घास खाऊन तर गोदाक्का मामांजी तर काही जेवणार नाहीत, पण आमच्या यांना भूक लागली असेल तेव्हा तुम्ही जेवणाचं बघा. सासूबाई मामांजींनी आता काय सांगितलं ते ध्यानात आहे ना?
काका साहेबांनी समजून सांगा. म्हणावं माझं कोकरू असं म्हणत राणा भाऊजींना समजून सांगायची काही बी गरज नाही. आणि भाई नेहमीप्रमाणे 4 घास गिळा. ताईसाहेब आता काय तुमचं नाव बदलायची गरज नाही बघा. चल समजा कसं तुमच्या मनासारखं व्हायलंय बघा. देव देतो छप्पर फाडून म्हणतात ना व, ते खरं आहे बघा. हे बरं आहे. समजा तर आम्ही केलं आणि कौतुक मात्र देवाचं होय ग. ते बी खरंच आहे म्हणा. पर ताईसाहेब काय बी म्हणा, लय भारी डाव खेळला असा बघा. पुढच्या टायमाला की नाही निवडणुकीला तुम्हीच उभं राहा. तसं बी रानाच्या शेतात गेल्यापासून पार गळाटलाय. इथनं पुढं राजकारण त्यांच्याच्यानं काही झेपणार नाही. चला की तुम्ही, मला लई भूक लागली. नाही ग बाई, आमचं तर आज खुशीनच पोट भरलंय बघ. खाती काय? नाही न ग. आता कसं आहे, मामांजींनी सांगितलंय म्हणल्यावर समजा ऐकावंच लागणार. राणा भाऊजी आणि मास्तरीन बाई आयुष्यभर शेतात चढत्यात का नाही बघ तू आता. हा मग मला बी तसंच वाटलं होतं. पर दोघं राजा राणीचा संसार लय भारी चालू आहे बघा तिकडं. अहो झोपड्यात राहून बी महालात राहिल्यासारखं वागत्यात. किती दिस नव्याचं 9 दिस संपलं की या राजा राणीची कुरबुर सुरू होत्या का नाही बघ. अगं बाई त्या पत्रिकेतली निस्ती यालांटी चुकली तर हिने पार मामांजींना ऐकवलं होतं. राणा भाऊजींना काय सोडत्या भाई ही. एक ध्यानात ठेव चंदे, पाटक आणि गायकवाड यांचं सूत आयुष्यात कधी बी जुळणार नाही. आता महिनाभराच्या आत या मास्तरीन बाईच्या शिस्तीला आपलं राणा भाऊजी कटाळणार म्हणजे कटाळणार. आणि ते तिला तिच्या घरी सोडून येणार. तुझ्या तोंडात साखर पडो. अव साखर न ग, जेवण जाऊ द्या पोटात. मला लई भूक लागली बघा. चला की. नाही आमचं खरंच पोट भरलंय आज. तू जा. या बाप लेकात अशी ठिणगी पडली. आता त्याचा जाळ कसा करायचा याचा जरा विचार करू द्या आम्हाला. जा. आत्ता आबा चिडले पण लवकरच होतील ते शांत. तुम्ही काळजी करू नका. एवढ्या सांगून बी ऐकलं नाही म्हणून लई चिडणे असणार आबा. राणाजी, असे ताटात हात धुवायचे नसतात. हो, आजवर मी हेच करत आलोय. गोदकानं कधी काही सांगितलं नाही मला. तुमची लहानपणापासूनची सवय आहे ना, म्हणून नसेल सांगितलं. काय चुकतंय काय त्यात? हो, एकतर ताटात आपलं अन्न असतं आणि ताट उचलताना खरकट पाणी सांडू शकतं म्हणून. असं आहे वय, ते यापुढे कधी करणार नाही. चालेल. आबांची लई काळजी वाटते, पण अंजलीबाई बरोबर असताना घाबरायचं काय बी कारण नाही.